नमस्कार बंधूंनो आणि भगिनींनो, मी डॉक्टर जान्हवी सप्रे लाडे. सप्रे फूड्सच्या आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये मी आणि आमची सप्रेची संपूर्ण टीम तुमचं खूप खूप स्वागत करते. आमच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आम्ही सणसणीत नावाचं सदर चालवतो, जिथे आम्ही महाराष्ट्रातील विविध सणांबद्दल माहिती देत असतो. या सणांच्या मागे ऐतिहासिक कथा काय आहेत, पौराणिक कथा काय आहेत, हे सण कसे साजरे करावे किंवा या सणांची खाद्य संस्कृती काय आहे याबद्दल आम्ही तुम्हाला थोडक्यात माहिती देत असतो. तुम्ही जर आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर खाली बेल आयकॉन आहे ते क्लिक करा आणि लगेचच आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे आमचे नवीन नवीन एपिसोड्स तुमच्यापर्यंत लगेचच पोहोचतील. खूप खूप धन्यवाद सबस्क्राईब केल्याबद्दल. आपण आता वळणार आहोत आजच्या सणाकडे. गजानना श्री गणराया आधी वंदू तुझ मोरया. सर्वप्रथम पूजेचा मान असलेल्या आपल्या लाडक्या गणपतीचे उत्सव म्हणजे गणेश उत्सव. महाराष्ट्रात गणेशोत्सवाला फार महत्वाचे स्थान आहे. हा उत्सव फार मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहात साजरा केला जातो. भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश उत्सवाची सुरुवात होते. 11 दिवस चालणाऱ्या ह्या उत्सवाची सांगता अनंत चतुर्दशीला होते. गणपती बाप्पा म्हणजे विद्येचे, बुद्धीचे आणि ज्ञानाचे दैवत आपण मानतो. 64 कला अवगत असलेल्या गणपती बाप्पाचे आपण नेहमीच पूजन करत असतो. गणपती बाप्पाला सुखकर्ता आणि दुःखहर्ता असंही म्हटलं जातं. कोणत्याही शुभ कार्याची किंवा धार्मिक विधींची सुरुवात गणेश पूजनाशिवाय होत नाही. यामागे देखील एक पौराणिक कथा आहे. शंकर आणि पार्वती कैलासावर राहत असत. एकदा महादेव कैलास पर्वतावर नसताना पार्वतीला स्नानाला जायचे होते. कोणीतरी पहारेकरी कक्षाबाहेर असावा म्हणून पार्वतीने मातीपासून एक सुंदर मूर्ती तयार केली. आपल्या मंत्र शक्तीने तिने त्या मूर्तीमध्ये प्राण ओतले. एका सुंदर मुलाचा जन्म झाला. त्या मुलाला जवळ घेऊन पार्वतीने आजपासून तू माझा पुत्र आणि तुझं नाव गणेश असं सांगून त्याला कक्षाच्या बाहेर पहारा करण्यासाठी उभं केलं. पार्वती स्नानाला गेली. थोड्याच वेळात महादेव कैलास पर्वतावर आले. पार्वतीच्या कक्षेत जात असताना बालगणेशांनी त्यांना अडवले. हे पाहून महादेवांना प्रचंड क्रोध आला. त्यांनी आपला त्रिशूळ त्यांच्यावर फेकला आणि एका क्षणात बालगणेशाचा शिरच्छेद झाला. त्याचे मस्तक दूरवर उडून गेले. मस्तक विना पडलेले शरीर पाहून पार्वतीला मोठा धक्का बसला. तिने प्रचंड आक्रोश केला. थोड्याच वेळात महादेवांना सगळा प्रकार कळला आणि त्यांनी आपल्या सेवकांना आज्ञा केली की कोणताही जिवंत प्राणी जो प्रथम दिसेल त्याचे मस्तक घेऊन या. सेवकांनी लगेचच बाल हत्तीचे मस्तक घेऊन महादेवांच्या समोर आणले. महादेवांनी ते मस्तक आणि बाल गणेशाचे शरीर जोडले आणि त्याला जिवंत केले. सर्व देवांनी गणेशाला आशीर्वाद दिले. शंकरांनी गणेशाला प्रथम पूजेचा मान बहाल केला. तेव्हापासून भक्त भाविक कोणतेही धार्मिक कार्य असू दे किंवा शुभ कार्य असू दे गणेश पूजन केल्याशिवाय सुरू करत नाहीत. म्हणूनच त्याला प्रथमेश म्हणजे प्रथम ईश्वर देखील मानलं जातं. ज्या दिवशी शंकराने हत्तीचे तोंड लावून गणेशाला जिवंत केले त्या दिवसापासून गणेश चतुर्थीचा उत्सव साजरा केला जातो. महाराष्ट्रात गणेशोत्सवाची सुरुवात पेशव्यांच्या काळापासून झाली. भाद्रपद शुद्ध चतुर्थी ते दशमी असं 7 दिवस हा उत्सव साजरा केला जात असे. धार्मिक विधींबरोबरच यावेळेला कथा कीर्तनाचे कार्यक्रम देखील केले जातात. परंतु गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिलं ते बाळ गंगाधर टिळक यांनी. 1892 साली त्यांनी केसरीवाड्यात गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करून या उत्सवाची सुरुवात केली. त्यांच्याबरोबरच इतर नेत्यांनी देखील गणपतीच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करून ह्या उत्सवाला सार्वजनिक स्वरूप दिले. सामाजिक ऐक्य आणि जनजागृती या हेतूनेच ह्या गणेशोत्सवाला सार्वजनिक स्वरूप देण्यात आले. पारतंत्र्याचा काळ असल्यामुळे लोकांनी एकत्र यावे आणि त्यांच्यामध्ये जनजागृती निर्माण व्हावी हा या सार्वजनिक गणेशोत्सवामागचा हेतू होता. त्यावेळच्या नेत्यांनी या उत्सवाला व्यापक, सार्वजनिक आणि ज्ञानसत्रात्मक स्वरूप दिले. चतुर्थीपासून अनंत चतुर्दशीपर्यंत असा 11 दिवसाचा हा उत्सव साजरा करण्यात आला. या उत्सवामध्ये धार्मिक विधी, पूजा अर्चा याचबरोबर मनोरंजनाचे कार्यक्रम आणि सांस्कृतिक कार्यक्रम म्हणजे पोवाडे, कीर्तन, प्रवचन, व्याख्यान, नकला, जादूचे प्रयोग असे कार्यक्रम देखील केले गेले.
आणि या व्यासपीठाचा उपयोग करून घेऊन त्यांनी लोकांमध्ये देशभक्ती निर्माण व्हावी आणि राष्ट्राबद्दल प्रेम निर्माण व्हावं याबद्दल प्रयत्न केले. जनसामान्यामध्ये जागृती निर्माण व्हावी यासाठी टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सवाच्या व्यासपीठाचा वापर केला. गणेश चतुर्थीच्या दिवशी गणपतीच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा केली जाते. मूर्तीची प्रतिष्ठापना करताना मूर्तीला आवाहन करून स्नान, अभिषेक, चंदन, वस्त्र, फुलं, पत्री आणि नैवेद्य अशी षोडोपचारे पूजा केली जाते. गणपतीला 21 पत्री वाहिल्या जातात. गणपतीला आवडणारं जास्वंदीचं फूल, शमीपत्री आणि दुर्वा या देखील अर्पण केल्या जातात. गणपती बाप्पाला आवडणारा नैवेद्य म्हणजे उकडीचे मोदक. हमखास प्रत्येक घरामध्ये त्या दिवशी उकडीच्या मोदकांचा नैवेद्य तर असतोच, परंतु त्याचबरोबर लाडू, गुलाबजाम, श्रीखंड असे विविध पदार्थांचा नैवेद्य देखील गणपती बाप्पाला दाखवला जातो. आपल्या लाडक्या बाप्पाला आवडणारा लाडका नैवेद्य दाखवल्याने तो आपल्यावर प्रसन्न होतो आणि आपल्या घरात सुख, समृद्धी आणि शांतता नांदते अशी भाविकांमध्ये श्रद्धा आहे. काही ठिकाणी 1.5 दिवस, काही ठिकाणी 5 दिवस, काही ठिकाणी 7 दिवस तर काही ठिकाणी तब्बल 11 दिवस हा गणेशोत्सव साजरा केला जातो. या कालावधीमध्ये सकाळ संध्याकाळ गणपती बाप्पा पुढे नैवेद्य दाखवून आरती म्हटली जाते. काही ठिकाणी 5व्या दिवशी गौरीचे आगमन होते. गौरी 2 दिवस राहतात. गौरीचा आवडता नैवेद्य म्हणजे पुरणपोळी. नंतर 7व्या दिवशी गौरीचे विसर्जन होते. सार्वजनिक ठिकाणी गणेशोत्सवाचे आकर्षक देखावे उभे केले जातात. 11व्या दिवशी म्हणजे अनंत चतुर्दशीला वाजत गाजत या मूर्तीचे विसर्जन केले जाते. विसर्जन करण्याआधी मूर्तीची उत्तर पूजा केली जाते. निरोप घेतो देवा आता आज्ञा असावी, चुकले आमचे काही त्याची क्षमा असावी, अशी निरोपाची आरती म्हणत गणेश मूर्तीची वाजत गाजत मिरवणूक काढून तलावात किंवा नदीत विसर्जन केले जाते. अशा पद्धतीने मोठ्या भक्तिभावाने आणि उत्साहाने गणेशोत्सव साजरा केला जातो. तुम्हा सर्वांना गणेशोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा. सफरे फूड्सचे सर्व पदार्थ तुम्हाला आमच्या वेबसाईटवर म्हणजे saprefoods.com वर मिळतील. तसेच अपना बाजारच्या सर्व शाखांमध्ये देखील आमचे सर्व सफरे फूड्सचे पदार्थ आहेत. तुम्ही ते Amazon किंवा फ्लिपकार्ट वरून देखील मागवू शकता. सफरे फूड्सचे आउटलेट दहिसर, बोरिवली, कांदिवली, विलेपार्ले, शिवडी, ठाणे, वसई आणि आता पुणे येथे आहेत. तेथून तुम्ही ते विकत घेऊ शकता किंवा तेथून स्विगी आणि झोमॅटो वरून देखील तुम्ही ऑर्डर करू शकता. तर सफरे फूडच्या पदार्थांचा आस्वाद घ्या आणि आमच्या पारंपरिक पदार्थांबरोबर तुमच्या सणांचा आनंद द्विगुणित करा. धन्यवाद.